सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर आय करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर मकर कुंडले तळपती कंठी कौतुभमणी विराजित तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर कंठी कौतुभमणी कंठी कौतुभमणी विराजित तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कसे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख
त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडी आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे सांबर तुळशी हार गळा कासे अंबर आवडीनंतर हे चिधान आवडीनंतर हे चिधान आवडीनंतर हे चिधान आवडीनंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिदान 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 हे चिधान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हे चिधान आवडे निरंतर 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 हे चिधान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे रुक्माई रुक्माई हॅलो हॅलो आता कीबोर्ड काढ हरी कुणी येत नाही रामकृष्ण हरी आवाज द्या आम्हाला पारामशी कसं बसलं आवाज द्या आम्हाला जरा हॅलो 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 हॅलो
तिथं रूप हरिस्मरण पाहता लोचने सुख झाले व सजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवी बल सुखाचे आगर बाप रखुमा देवी हात्यागर बाप रखुमा देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पुत्राची वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता वार्ता शुभ माता ऐके देवी माता रावो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण गाता ऐकता हरीचे गुण गाता ऐकता हरीचे गुण ऐकता हरि गुण गाता ऐकता लादे लोक झाला मृग देह विसरला अंग देह विसरला अंग देह विसरला अंग ऐसे रावो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण गाता ऐकता हरीचे गुण गाता ऐकता हरीचे गुण माझे मन तुला म्हणे पाहे पिले कासवीचे माये पिले कासवीचे माये पिले कासवीचे ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण
गाता ऐकता हरीचे गुण गाता ऐकता हरीचे हे श्री राम माझे राजा हरी कथा हरी कीर्तन हरि गोपाल पुमाये गोपाल हेलो हाँ चौधरी अण्णा कैलास भाऊ आले कर चला चालू पैसेराव माझे गाता ऐकत आहे समुद्राच्या वार्ता शुभ ऐके जेवी माता समुद्राच्या वार्ता शुभ ऐके जेवी माता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्र
समचरण सरोजम सांद्र नीलम जगननिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि श्रीरामचंद्र कृपालो भुजमनहरण भोभये दारुणं नवकंजलोचन कंजमुखकर कंजपद कंजारुणं आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पांडुरंगा करू करो प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आवाजच नाही लगेच पुत्राची आवार्ता शुभाईके जीवी माता तैसे राहो माझे मन आता ऐकता हरीचे गुण नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण तुका मने पाहे पिले कासवीचे माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण आता माझे दंड आता माझे दंडवत तुमच्या संताचरणाशी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावी जवळी पुत्राची आवार्ता शुभ ऐके जीवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण यांनी कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त करून स्वतःचा देह घेऊन वैकुंठ गमन ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं इंद्रायणीच्या तीरावर एक वसलेलं छोटस गाव नामदेहू भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ज्या महात्म्याचा अवतार झाला असे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मागणी या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे। लक्ष द्या इकडे आता तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळी भगवान परमात्मा तुकोबरायांना विनंती करतात तुकोबराय काहीतरी मागा। त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला सांगतात देवा तुला जर द्यायचंच असेल मी जे मागेल ते देणार हो। तुकाराम महाराज म्हणतात देवा
मला तुझी कीर्ती श्रवण करायची आहे, मला तुझ्या नामचिंतन गायन करायचं आहे आणि कीर्ती आणि गायन करण्याकरता माझं असणारं जे मन आहे ते मन देवा तू तुझ्या ठिकाणी त्याला अर्पण करून घे. तुकाराम महाराजाला भगवान परमात्म्याने सांगितलं तुमचं मन माझ्या ठिकाणी स्थिर करावं असं वाटत असेल तर कशा पद्धतीने तुकाराम महाराज 3 दृष्टांत देतात. माता जशी आपल्या मुलाची शुभ वार्ता ऐकण्याकरता सर्व अंगाचे कान करून श्रवण करते त्या पद्धतीने माझं मन तुझ्या ठिकाणी राहू दे. हरिण नादामध्ये बिन नावाचं वाद्य पारधी वाजवतो आणि त्या नादामध्ये जसं लुब्ध होतं सर्व अंगाचे कान करून श्रवण करतं त्या पद्धतीने माझं मन तुझ्या ठिकाणी राहू दे. तेव्हा शेवटचा दृष्टांत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. तेव्हा कासव आणि कासवाची पिल्ल मध्ये डोंगर जरी असला 2 किलोमीटरचं अंतर जर असला बाळाला भूक लागली आणि बाळाने जर मातेचं स्मरण केलं आणि तिकडे मातेने जर डोळे भरून त्या पिल्लाकडे पाहिलं की त्या बाळाचं पोट आपोआप भरल्या जातं. पण ज्यावेळेस बाळ तिच्याकडे पाहताना ती आई त्याच्याकडे पाहते दोघांची दृष्टी जशी होते देवा त्या पद्धतीने माझं मन तुझ्या ठिकाणी राहू दे. कशा करता म्हणजे तुझं गायन करण्याकरता आणि तुझी कीर्ती श्रवण करण्याकरता. विठाला थोडासा परिहार अत्यंत महत्वाचा आहे, ऐका. पवित्र मंगल असं हे मांदळी गाव क्षेत्र ज्या संतांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे. इथे सद्गुरूचा अधिकार त्यांचा संपन्न झालेला आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला ज्यांची कीर्ती श्रवण करावे ऐकावे असे वाटते. ज्या संपूर्ण जगतामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या क्षेत्राचं वर्णन झालं असे श्री संत लालगिरीजी महाराज. वा विठाला विठाला त्याच पद्धतीने तुमचं आमचं असणारं सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री महंत सद्गुरु आत्मगिरीजी महाराज यांच्या असणाऱ्या पवित्र मंदिराच्या या असणाऱ्या पटांगणामध्ये अतिशय गोड आणि असा भव्य दिव्य हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्या पद्धतीने हरिपाठ असेल, काकडा असेल आणि हरी जागर आहे. त्यामध्ये असणारे उत्कृष्ट असे गायक वृंद या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावर दंडवत अतिशय गोड ज्यांच्या हातामध्ये आणि नाद ब्रह्म भगवान परमात्म्याने ओतुबोत भरला आमचे असे मृदुंगाचार्य महाराज पेटी मास्तर या ठिकाणी 2 चोपदार दत्तात्रयाचा अवतारासारखे. त्याच पद्धतीने हे संपूर्ण असणार कार्य ज्यांच्यामुळे होतं असणारे या ट्रस्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे सगळे सदस्य भक्त मंडळ, आत्मगिरी महाराज भक्त मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि यांच्यामुळे हाच योग आला. आमचे किशोरजी महाराज गांगुर्डे आणि राजेंद्र महाराज गांगुर्डे तुम्ही सगळे जमलेले भाविक भक्तगण जमलेल्या माझ्या माता भगिनी असणारे सारे पुरुष वर्ग आणि आज त्यांचं आता आगमन झालं हरिभक्तपरायण सोमनाथजी महाराज खुंटेफळ म्हणजे बीएम साहेब असतील, आमचे दादा असतील, सगळे खुंटेफळ ग्रामस्थ मंडळ असतील, आमचे गायक या ठिकाणी गुंडा भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत.
सगळ्यांच्या चरणावर दंडवत. वेणेकरी बाबा, महिला मंडळी, महिला तुळशीवाल्या, सगळ्यांच्या चरणावर दंडवत. 4 प्रश्न उत्पन्न करतो आणि अभंगाला सुरुवात करतो. ऐका, शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय, सप्ताह छोटा असू द्या नाहीतर मोठा असू द्या, त्याच्यामध्ये काही दिनक्रमाला सांगितलेले आहे. सप्ताह सुरू करायचा असेल तर त्या दिवशी नामचिंतनाने सप्ताह सुरू करावा असं शास्त्रदंडक आहे. 6 दिवस सेवा केली, त्या सेवेची फलश्रुती म्हणून अखिल करो ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या जी केलेली सेवा आहे त्या सेवेची फलश्रुती मागण्याकरता 7व्या दिवशी मागणी पर अभंग घेवा असं दंडक आहे. ज्या भगवान परमात्म्याने आपली मागणी पूर्ण केली असा भगवान परमात्मा विराजमान झालेला, त्याचं अखिल सुंदर असं वर्णन करण्याकरता ज्या कीर्तनाची आणि स्थापित झालेलं वर्णन आहे त्या 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने त्याचं वर्णन करावं असं दंडक आहे. म्हणून आज पवित्र असं हे मांदळी क्षेत्रामध्ये सद्गुरू आत्मगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, लालगिरी महाराजांच्या आशीर्वादानं, त्यांचं व्यासपीठ चालक असेल ते महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, मला कोणाचे नाव या ठिकाणी माहीत नाही आहे, सगळ्यांच्या चरणावर दंडवत अभंगाला सुरुवात करत असताना 4 प्रश्न उत्पन्न होतात. मागणी जर मागायची असेल तर मागणी मागण्याचा अधिकार कोणाला आहे? विठाला विठाला. 4 वर्ग शास्त्राने पाडलेले आहेत. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की पहिल्यांदा वाद करतो, दुसऱ्यांदा विवाद करतो, तिसऱ्यांदा संवाद करतो. ज्यावेळेस या त्रिपुटी एकत्र येतात त्यावेळेस त्या साधकाला मागणी मागण्याचा अधिकार आहे, बाकीच्याला नाही. विठाला विठाला. वाद कशाला म्हणतात शास्त्रामध्ये? तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आलं असेल की 2 व्यक्तीचं एकमेकाशी जर भांडण चालू झालं, एकमेकांनी भयावर केल्या, तर याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये वाद म्हणतात. पण शास्त्र सांगतं याला वाद म्हणत नाही. ज्या वेळेस देवाण घेवाण केल्या जाते, शास्त्रामध्ये आपलं त्यांना सांगितलं जातं, त्यांचं आपण ऐकलं जातं, या दोघांच्या कार्याला वाद म्हणतात. याच्याही पलीकडे विवाद या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जर वादामध्ये घेवाण देवाण जर करत असेल त्याच्यामध्ये काही अधिकारी लागतात, काही अनाधिकारी लागतात. पण विवादामध्ये एकाच विषय मांडत असताना पहिला जो विषय मांडतो त्याच्यामध्ये मतभेद करतो आणि मतभेद करण्याची शक्ती दोघांच्या मध्ये ताळमेळ जमत नाही, त्याला म्हणतात विवाद. तुम्हाला गोष्टी सांगू का? इकडे लक्ष द्या. मला फक्त मागणी पर येऊ द्या. मागणी पर चिंतन गेलं की मी 4-5 गोष्टी सांगतो. 9लाच कीर्तन संपतो. कर काळजी नका करू. विठाला विठाला विठाला. साढ़े नौ मला चौबदार बाबांचे दोन्हीने सांगितलं, महाराज 9लाच झालं पाहिजे, 9:15 वाजे चाली शहीद झालं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला 9 म्हटलो. मला काही एक गोष्ट सांगितली की 10 वाजून मी. ऐका, आम्ही इतक्या लांबून आलो महाराज. या संस्थांचं ऋणानुबंध आमच्यावर आहे. गेले 25-26 वर्ष श्रीरामपूर ते पंढरपूर दिंडी सोहळा या असणाऱ्या पवित्र स्थानामध्ये दरवर्षी आणि स्थानापन्न होतो. याच संस्थेची पंगत या असणाऱ्या आणि आमच्या दिंडी सोहळ्याला असते. आणि या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने इथल्या असणाऱ्या कार्यक्रमाची आणि संगत लाभली. त्यांच्यामुळे आम्हाला सेवा प्राप्त झाली आणि सेवा प्राप्त झाल्यावर
इथं आल्यावर लालगिरी महाराजांचं दर्शन आणि आत्मगिरी महाराजांचं दर्शन झालं. मला असं वाटलं कीर्तन होऊ नये तर ना होऊ, पण महात्म्याच्या सानिध्यामध्ये संगत लाभली. याच्यासारखं पुण्य जगात नाही. विठाला विठाला महाराज म्हणता विवाद कोणाला केला जातो? एक विषय मांडल्यावर त्याच्यावर मतभेद करण्याची शक्ती दुसरा करतोय. या दोघांच्या याला मध्ये जी कृती तयार होते तिला विवाद म्हणतात. पण संवाद वेगळा आहे. संवाद याचा अर्थ असा आहे, एकाच व्यक्तीवर एकाच गोष्टीवर दोघांचंही वर्णन केलं जातं आणि त्यांचं याचंही बरोबर असतं त्याचंही बरोबर असतं. त्याच्यामध्ये जी कृती तयार होते त्याला म्हणतात संवाद. मग तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळेस संवाद जर प्राप्त करायचा असेल तर अगोदर विवाद समजला पाहिजे आणि विवाद समजण्याकरता अगोदर वाद समजला पाहिजे. मग महाराज म्हणतात, आम्ही जगतामध्ये वाद केला. तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, करू आवडीने वाद व्यवहारातला वाद मी नाहीये. आम्ही देवासंग वाद करू याचा अर्थ देवाकडून आम्ही काही घेऊन आम्ही देवाला काही सांगू. पण तुकाराम महाराज म्हणले, देवा मी वाद केला तुझ्याशी, पण ज्यावेळेस जगाशी मी वर्णन करत असताना जगाचा धांडोळा घेत असताना जगाने माझ्याशी वाद केला नाही, जगाने माझ्याशी विवाद केला. विवाद मी जगाताला सांगत होतो, पण मी म्हणणं माझं जगत ऐकत नाही, माझ्या विरोधाचं जगत उलट बोलत होतं, म्हणून आमच्यामध्ये विवाद तयार झाला. तुकाराम महाराज देवाला पाठीमध्ये घालून लोकांच्या समोर येऊन सांगत होते, ऐका देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पोसोनी देव न लगे, देव न लगे. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज, काय झाला आवाजाला? हॅलो हॅलो, थोडा चांगला कमी केला का? बर. तुकाराम महाराज देवाला पाठीत घेऊन लोकांना सांगतात, घ्या देव. पण लोकांनी विरोध शब्द केला. तुकाराम महाराज म्हणले, देव देतोय तुम्हाला, देव घ्या फुका, देव घ्या फुका. अरे मी तुम्हाला फुकाट देव देतोय, पण तिकडे लोकांची प्रतिक्रिया वेगळी आली. तुमचा देव नको आम्हाला, साठवणीचे रुंदणे जागे, आम्हाला देव नको आहे तुमचा. तुकाराम महाराज म्हणले, मी एक बोलतोय आणि लोक माझ्या विरोधात बोलतात. आमच्या झालेला जो कृती आहे त्याला विवाद म्हणतात, पण संवाद वेगळा आहे. तुकाराम
तुकाराम महाराज म्हणले आम्ही ज्यावेळेस देवाशी संवाद करतो त्यावेळेस कोणताही अभंग घ्या, त्या अभंगामध्ये फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज बोलताना दिसतात, देव बोलताना दिसत नाही. मग इथे शास्त्र सांगतंय अर्जुन भगवान परमात्म्याला प्रश्न करतोय आणि भगवान परमात्मा अर्जुनाशी बोलतोय, यांच्या दोघातली कृती त्याला संवाद म्हणतात. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज एक अर्थी बोलतात आणि भगवान परमात्मा बोलतात दिसत नाही. मग यांच्यातला संवाद कसा? विठाला विठाला महाराज म्हणले काही गोष्टी जर नाही कळल्या तर त्या गोष्टीचा अंदाज घ्यावा लागतो आणि अंदाजाने त्याची कृती करावी लागते. याला म्हणतात अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाने काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. उदाहरण सांगतो आपल्याला लक्षात येण्याकरता. एखादा मनुष्य फोनवर बोलतोय, पण फोनवर बोलत असताना तिकडचा माणूस दिसत नाही. तो फोनवर बोलणारा लांब आहे. लांब असताना सुद्धा हा जारती बोलतोय. त्यार्थी तिकून फोन आल्याशिवाय हा बोलणार नाही. याचा अर्थ असा आहे तिकून बोलतोय, आपल्याला नाही ऐकलं तरी आपण जारती हा फोनवर बोलतोय, त्यार्थी तिकडचा माणूस बोलला पाहिजे. यालाच म्हणता अनुमान प्रमाण. तुकाराम महाराज जरी एकटे बोलत असले तरी तिकडचा भगवान परमात्मा बोलताना जरी नाही दिसला तरी संत मंडळी म्हणतात ज्यार्थी माझे तुकोबराय बोलतात ना त्यार्थी नक्की भगवान परमात्मा तुकोबरायशी बोलताना असला पाहिजे. विठाला विठाला अनुमान प्रमाण. ऐका पाऊस आलाय का? माऊली थोडा आवाज वाढव बरं, थोडा आवाज दे. अनुमान प्रमाण कशाला म्हणतात बास राहू दे. मग एक आंधळा, लक्ष द्या इकडे, रस्त्याने चालत असताना एक मनुष्य जवळ आला आणि त्या मनुष्याने त्या आंधळ्याला गचंडला आणि सांगितलं आंधळ्या साईडनं चालायचा प्रयत्न कर. आंधळ्याने सांगितलं हवालदार मला कृपा करा, मला तुम्ही असं गचंडत जाऊ नका. त्या हवालदाराने सांगितलं का रे तुला आंधळ्या दिसत नाही तरी तू मला हवालदार म्हणून कस काय म्हणजे शब्द प्रयोग केला? त्याने सांगितलं मी शब्द प्रयोग केला, मी फार हुशार आहे. त्या हवालदाराने सांगितलं चल राजाकडे. राजाकडे घेऊन गेला त्याला. राजा हा आंधळा एवढा हुशार आहे त्याला दिसत नाही तरी मला त्याने ओळखलं की हवालदार म्हटला. राजाने सांगितलं याची हुशारकी मला पाहिजे. राजाने सांगितलं खरंच सांग आंधळ्या तू जर खरंच हुशार असेल तर माझी पत्नी कोणाची आहे सांग. ते म्हणले तिला घेऊन या इथे. राजाने पत्नीला बोलवलं, तांब्या घेऊन पाणी घेऊन आली. आंधळ्याने पाण्याला स्पर्श केला आणि सांगितलं जा माऊली तुम्ही. ती बाई गेली. गेल्याबरोबर आंधळ्याने सांगितलं राजा तुझी धर्म पत्नी कोणाची सांगू तुला? मला सांगा ना. भले तुझी धर्म पत्नी कुठल्या तरी वेश्येची मुलगी असली पाहिजे. राजाला राग आला. राजाने सांगितलं ए आंधळ्या काय बोलतोस? धर्मपत्नी आतून ऐकत होती. तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तुझ्या धर्मपत्नीला विचारू नये. राजा आतमध्ये गेला. सांगितलं आंधळा का म्हणतो ते बरी बरोबर आहे, मी खरंच एका वेश्येची मुलगी आहे. राजाने परत प्रश्न विचारला सांग माझा बाप कोण आहे? त्याने सांगितलं अगोदर मला काहीतरी दक्षिणा द्या नंतर मी तुम्हाला सगळं सांगतो. राजाने 1 रुपया काढला आणि त्या आंधळ्याच्या हातात दिला.
1 रुपया आंधळ्याच्या हातात दिल्यावर राजाने सांगितलं, बोल माझा बाप कोण आहे? त्याने सांगितलं, राजा तुझा बाप नक्कीच बस स्टँडवर भीक मागणारा नक्की भिकारी असला पाहिजे. त्याने सांगितलं, अरे मी एवढा राजा, माझा बाप एवढा श्रीमंत आणि तू सांगतो भिकाऱ्याचा मुलगा? म्हणजे विचारून या त्याला. म्हातारा काचा बाजेवर पडलेला होता. बाबा खरंच सांगा, तुम्ही लहानपणी भिकारी होतात? त्याने सांगितलं, खरंच रे राजा, मी खरंच बस स्टँडवर भीक मागणारा होतो. राजा जवळ आला आणि राजा जवळ आल्यावर त्या राजाने विचारलं, खरं सांग तुला हे कसं कळालं? त्याने सांगितलं, मला कळत नाही पण मी अनुमान काढला. अनुमान शब्दाचा अर्थ अंदाज काढला. म्हणले कसा काढला? तुझी धर्मपत्नी तांब्या घेऊन आली, त्यावेळेस ती पायातले पंजन छुनछुन छुनछुन वाजत आली आणि पायातले पंजन छुनछुन वाजत गेली. माझ्या लक्षात आलं ही नक्कीच एका वेश्याची मुलगी असली पाहिजे. पतिव्रता धर्म असणारी बाई पायातले जोडवे सुद्धा वाजून देत नाही. पतिव्रता धर्म पायातले पैंजण वाजून देत नाही. चार ती पायातले पैंजणीचे वाजत होते. मी अनुमान प्रमाण काढलं ही वेश्याची मुलगी असली पाहिजे. माझा बाप भिकारी कसं काय ओळखला? ते म्हणे, एवढं मी तुला सांगितलं, तू मला 5-50 रुपये 100 रुपये दिले असते तर मला कळालं असतं. पण ज्या अर्थी तू 1 रुपया काढला त्या अर्थी नक्कीच भिकाऱ्याचा पोरगा असला पाहिजे. अनुमान काढलाय. हवालदाराने सांगितलं, मी तुला दिसलो नाही तरी हवालदार का म्हणला? ते म्हणले, या जगात एकच प्राणी असा आहे, तो कधी खरं बोलत नाही, तो कधी प्रेमाने बोलत नाही, आल्याबरोबर ठोका टाकतो आणि गचंडून बाहेर काढतो. नक्कीच हवालदार असला पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाशी बोलतोय पण देव जरी बोलताना जर तुम्हाला दिसत नसेल, पण मी भगवान परमात्मेशी बोलल्याशिवाय मी देवाकडे मागणी मागणारच नाही. विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्याकडे मागणी मागत नाहीये, पण एक प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनात घडला, ऐका. तुकाराम महाराज देहून निघाले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, चकोबरायाचं दर्शन घेतलं, नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्म्याच्या बारीला लागले. बारीमध्ये जात 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 जवळ गेले आणि जवळ गेल्यावर भगवान परमात्म्याला पाहिलं आणि भगवान परमात्म्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यावर तुकाराम महाराज देवाकडे सारखे पाहत होते. लाईन चालू होती महाराज. तुकाराम महाराज देवाकडे पाहिला आणि तुकाराम महाराजला भगवान परमात्म्याने सांगितलं, तुकाराम महाराज थांबा. तुकाराम महाराज 1 तास थांबले. लाईन चालू होती. भगवान परमात्मा खाली पाहायचे, काही वेळेस आलेल्या भक्ताकडे पाहायचे. तुकाराम महाराज 1 तास झाले असेल, देवा मला लांब जायचंय, देहूला जायचंय. तरी तुकाराम महाराज भगवान परमात्मा म्हणतात, थांबा तुको उभं आहे. 3 तास झाले, 4 तास झाले, तरी बारी चालू आहे. भगवान परमात्मा बारीकडे पाहतात, कोण कोण भक्त माझ्या दर्शनाला आलेले आहेत. पण ज्यावेळेस 4 तास झाल्यावर तुकाराम महाराजांना राग आला थोडा आणि तुकाराम महाराज भगवान परमात्माला सांगितलं, देवा थांब, मला कुठपर्यंत थांबवतो, मला लांब जायचंय, आता मी थांबणार नाही. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबर आहे, फक्त 5 मिनिटं थांबा. तुकाराम महाराजांनी प्रत्युत्तर दिलं, कशा करता थांबायचं देवा सांगा ना. तुकाराम महाराजाला भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबर आहे, हे संपूर्ण समाज माझ्या करता येतो. हा समाज आल्यावर मला यांच्याकडे पाहूशी वाटत नाही, पण तुम्ही आल्यावर तुमचा चेहरा प्रफुल्लित पाहिला, मला समाधान झालं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हीच माझ्या समोर थांबा. तुकाराम महाराजाला देवाने सांगितलं, महाराज खरं सांगा,
तुमच्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता, तुम्हाला पाहिल्यावर मला समाधान प्राप्त होतं, ते समाधान तुम्हाला कशाने प्राप्त झालं सांगा ना. तुकाराम महाराजाला भगवंताला वाटलं, तुकाराम महाराज म्हणते देवा हे सगळं समाधान तुझ्यामुळे प्राप्त झालं. आणि एवढ्या लाईनीत लोक लागले ना, त्या लोकांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज माझं नाव घेतील हे देवाला अपेक्षा होती. जसं आता एखादे कीर्तनकार महाराज एखाद्या बंगल्यात गेले तर त्या बंगल्यातले लोक सांगत असतात, अहो महाराज 4 कोटीचा बंगला आहे, हे सुंदर असं बेडरूम आहे, हा मोठा हॉल बांधलेला आहे, हे सगळ्याला असतं सगळं वर्णन कशा करता. म्हणले कीर्तनकाराने कीर्तन चालू झाल्यावर आमचं नाव घ्यावं, एवढा मोठा बंगला बांधला म्हणून आमचं नाव होईल. तसं भगवान परमात्म्याला वाटलं एवढा समाज माझ्या बरोबर आलाय आणि माझं नाव तुकाराम महाराज सांगते की देवा तुझ्यामुळे मला समाधान झालं. पण तुकाराम महाराज म्हणले देवा है तुझ्यामुळे नाही मला सुख झालं, तुझ्यामुळे मला नाही समाधान झालं, मला जे सुख झालं, मला जे समाधान झालं ना देवा तुझ्यामुळे नाही, मग मला माझ्या संताच्या संगतीमुळे सुख झालं. महाराज मला संताच्या संगतीतलं जे सुख आहे ना ते सुखामुळे मला समाधान प्राप्त होतं असं तुकोबरायचं म्हणणं आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा वैष्णवा संगती सुखवाटे जीवा, वैष्णवा संगती सुखवाटे जीवा, वैष्णवा संगती सुखवाटे जीवा, वैष्णवा संगती सुखवाटे जीवा. गायनाचे आपले उडे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. देवा मला तुझ्यामुळे सुख झालं नाही, मला तुझ्यामुळे समाधान वाटलं नाही, मग आम्ही संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालो, संतांची कृपा आमच्यावर झाली म्हणून आम्हाला सुख झालं, आम्हाला समाधान प्राप्त झालं आणि म्हणून देवा आम्ही तुझ्या समोर उभा राहिलो. महाराज देवाने खाली मान घातली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजला भगवान परमात्मा सांगू लागले, ऐका तुकाराम महाराज मी तुमच्याशी वाद घालत नाही, मी तुमच्याशी विवाद करणार नाही, मी तुमच्याशी संवादही साधणार नाही, पण एक इच्छा माझी तुमच्या पुढे म्हणणं आहे. काय इच्छा आहे? महाराज म्हणता मागणीची आस पाही मुखाकडे चिंतिला रोकडे मनोद. महाराज आम्ही जे संत तुझ्याकडे येतो ते तुला मागण्या करता येत नाही, केवळ तुझ्या चरणाजवळ एक सुख आहे आणि संतांच्या चरणाजवळ सुख आहे. संतांच्या चरणातलं सुख आम्हाला प्राप्त झालं आणि तुझं चरण पाहिलेला सुद्धा आम्हाला सुख प्राप्त झालं. झाले समाधान तुमचे देखिले चरण. तुकाराम महाराज म्हणजे देवा
तुझे चरण पाहिल्यावर आम्हाला समाधान प्राप्त होतं, तसं संतांच्या सानिध्यात गेल्यावर, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीच्या भूमीत गेल्यावर आम्हाला समाधान प्राप्त होतं. याच्यासारखं सुख जगात नाहीये. आणि ते सुख या मंडळी क्षेत्रामध्ये आत्मगिरी महाराज आणि लालगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे ते सुख प्राप्त होण्याकरता महाराज म्हणले अनंत हजारो किलोमीटर अंतरावरचे वारकरी भक्त मंडळी इथे येतात आणि आत्मगिरी महाराज लालगिरी महाराजांचं चरण स्पर्श करतात आणि आपलं जीवन कृत्य करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी एकटा मागणी मागत नाही. या जगतामध्ये अनेक संतांनी मागणी मागितली, कोणी मागितली सांगा ना महाराज. भजन करा. एक सुंदर 2 दृष्टांत सांगतो महाराज. विठाला एक दिवसाचा प्रसंग ऐका. स्वर्गामध्ये गर्दी होऊ लागली. इंद्रदेव भगवान विष्णूच्या सानिध्यात जाण्याकरता निघाला. इंद्रदेवाला कळालं माझा भगवान परमात्मा या असणाऱ्या मृत लोकांमध्ये प्रगट झाला. विक्षेप करू नका, ऐका. ज्यावेळी पंढरपूर क्षेत्रामध्ये इंद्र आला त्यावेळेस इंद्राचा अधिकारही तेवढा आहे. भगवान परमात्म्याच्या सानिध्यात इंद्र गेला आणि इंद्र गेल्यावर इंद्राने सांगितलं, महाराज ए पांडुरंगा, या असणाऱ्या पवित्र पंढरपूर क्षेत्रात मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या गावातल्या असणाऱ्या चोखोबरायने माझ्यावर एवढी कृपा केली, स्वर्गावर एवढी कृपा केली, अमृत शुद्ध केलं. नव्हे आमच्या सगळ्या देवतांना पवित्र करण्याचा अधिकार असणाऱ्या चोखोबरायाकडे आहे. त्यांच्या जीवनातून उतराई होण्याकरता देवा मी काय करू आणि तुम्ही माझ्याकरता काय कराल सांगा ना. त्यावेळी भगवान परमात्मा सांगतात, इंद्र ऐक, तू काय कर मला सांगता येणार नाही, पण आपल्या देवावर जर चोखोबरायची जर उपकार असेल तर चोखोबराय ज्यावेळी भजन करतील त्यावेळेस विठोबा रखुमाई भजन होईल ना, तेव्हा मी विटेवरून उतरून चोखोबरायांना बुक्का लावण्याचं काम मी स्वतः करीन. महाराज एवढा आनंद झाला महाराज इंद्रदेवाला. इंद्रदेवाने सांगितलं, बास आता मला माझ्या चोखोबराचा अधिकार कळेल. योग असा एक दिवसाचा प्रसंग. चोखोबराय रात्री घड्याळ नाहीये, पण काही चांदण्या जर उगल्या, त्या चांदण्या उगल्यावर महाराज म्हणतात त्या चांदण्या उगल्यावर पहाट झाली असते म्हणून पूर्वीचे लोक पाहायचे आणि आपला नित्यक्रम चालू करायचे. नजर चुकीनं एक चांदणी दिसली चोखोबरायला आणि चोखोबराय रात्री मध्यान्ह काळाच्या नंतर आपल्या भाषेमध्ये 1 ते 2 या वेळेमध्ये चोखोबराय उठले. चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता गेले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. त्यांची धर्मपत्नी सोयराबाई उठल्या आणि सोयराबाई उठल्या असताना त्यांनी सुद्धा सडा संभ्रजन करावं. दोघांनी स्नान केलं आणि काकडा सुरू केला. महाराज काकडा सुरू झाला, काकडा संपला तरी सूर्यनारायण उगत नाही. म्हणून बाजेवर बसून चोखोबराने आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, सोयरे का ग हा चंद्र हा सूर्यनारायण उगत नाही. त्यावेळी सोयराबाईनं सांगितलं, सूर्यनारायण का उगत नाही याचं एकमेव कारण तुमच्याकडून असणारी चांदणी पाहण्यात जरा चूक झाली, त्याच्यामुळे काकडा लवकर झाला आणि काकडा लवकर झाल्यामुळे अजून सूर्यनारायण उगायला टाइम आहे. त्यावेळी चोखोबरायची उद्गार आहे. महाराज चोखोबरायांनी भगवान परमात्म्याला क्षमा मागितली, देवा मला माफ कर.
देवा माफ कर. दिवस उगला असताना बाजेवर चोखोबराय बसले आणि चोखोबरायांनी सोयराबाईला सांगितलं, सोयरे 2 बोरीचे काटे घेऊन ये. 2 काटे बोरीचे घेऊन ये. बोरीला 2 काटे असतात, एक वाकडा काटा असतो आणि एक सरळ काटा असतो. धर्म पत्नी होती महाराज, पतिव्रता स्त्री होती. तिने विचार केला, या 2 काठी आणायला सांगितले, मग आपल्याला सरळ काटा सांगितलं का वाकडा मला माहित नाही, म्हणून तिने 2 वाकडे काटे आणि 2 सरळ काटे आणले. 4 काटे समोर ठेवले. माझ्या असणाऱ्या चोखोबराईने आपली जिव्हा अशी बाहेर काढली आणि 2 काटे सरळ आपल्या जिभेमध्ये खोवले. जिभेमध्ये खवले. त्या दिवशी दिवसभर काटे आपल्या जिभेला लागलेले आहेत. दुसरा दिवस उजाडला. पहाटच्या वेळेस ज्यावेळेस खरी चांदणी पाहिली आणि खरी चांदणी पाहिल्यावर त्यावेळेस परत जिव्हा बाहेर केली आणि दोन्ही जिभेतले काटे काढले आणि माझ्या भगवंताचा काकडा चालू केला. काकडा सूर्योदयाच्या वेळेस थांबला आणि काकडा झाल्यावर ज्या वेळेस चोखोबराय बाजावर बसले त्यावेळेस सोयराबाई जवळ बसल्या आणि सोयराबाईनं विचारलं, जिभेची काय चूक झाली म्हणून जिभेमध्ये तुम्ही काटा खावला? चोखोबरायचं प्रमाण ऐका. आजी या रांडेने मजसी नाशिले. आजिया रांडीने मजसी नाशिले. माझिया बापासी तिने त्रासिले. माझिया बापासी तिने त्रासिले. आजिया रांडीने मजसी नाशिले. सोयरे, अरे चांदणी तिने पाहिली होती डोळ्याने, त्याला बोलता येत नाही. मग या जिवेला कळत नव्हतं का माझ्या भगवंताचं भजन करण्याकरता तिने जर मला सांगितलं असतं अजून वेळ आहे चोखोबराय, मी थांबला असतो. माझ्या भगवान परमात्म्याचा काकडा मी रात्री 1 वाजता चालू केला आणि काकडा सुरू झाल्याबरोबर रुपाळीचं भजन झालं आणि मी विठोबा रखुमाई केल्यावर माझा असणारा मायबाप विटेवरचा, अरे त्याला सगळ्या जगाची काळजी, उशिरा झोपतोय पण माझ्या करता माझ्या भगवान परमात्म्याला रात्री 1 वाजता यावं लागलं, त्याचं दुःख मला आहे. आणि चोखोबराय सांगता, देवा एवढा अपराध माझ्याकडून घडलाय आणि ते चोखोबराय जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे मागणी द्या, भगवंताकडे मागणी मागतात. कोणती मागणी मागतात महाराज? देवा, सोयराबाईनं सांगितलं, चोखोबरायाला विचारलं, धनी एवढा जर अधिकार तुमचा भगवान परमात्मा आणि भगवान परमात्मा एवढी तुमची श्रद्धा आहे, त्या देवाला एक दिवस जेवायला का बोलत नाही? का बोलत नाही देवाला? सोयरे, मी देवाकडे कधीच याचना केली नाही, देवाकडे कधी मागणी मागितली नाही, पण आज तुझ्या करता मागतो देवा, ऐक. ए अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, ए माझ्या रुक्मिणीच्या वरा, ए लक्ष्मी वल्लभा, तू जर माझं भक्ती जर श्रेष्ठ असेल तर आज माझ्या पत्नीची इच्छा म्हणून आज तो आमच्या घरी जेवायला आहे. जेवायला काय होतं महाराज? आंबलेला ताक आणि शिळा झालेला भात माझ्या चोखोबरायांनी एका परळामध्ये टाकला आणि त्याच्यामध्ये भातात ताक टाकलं. एका बाजूला माझा भगवान परमात्मा बसला आणि एका बाजूला चोखोबराय महाराज. काय अधिकार आहे? एका जनार्दनी ऐके चोखोबाची मात, ऐके चोखोबाची मात. हो जेवे तया सवे पंढरीनाथ, हो जेवे तया सवे पंढरीनाथ.
जनार्दने ऐके चोखोबाची मात एका जनार्दनी ऐके चोखोबाची मात हे जेवी तया सवे पंढरीनाथ हो देवी तया सवे माझा भगवान परमात्मा चकोबराच्या घरी जेवू लागला. सैराबाई वाढत होत्या. एका बाजूला माझा भगवान परमात्मा, एका बाजूला चकोबर आहे. या दोघांना जेवत असताना नारदाने पाहिलं आणि नारदाने स्वर्गातल्या इंद्राला सांगितलं, इंद्रा या जगात माझा भगवान परमात्मा फक्त जेवला तो फक्त 2च ठिकाणी. नावासवे जीवी नवे संकोची ज्ञानियाची भिंत अंगवली. एक जनाबाई संग माझा भगवान परमात्मा जेवला. दुसरा चोखोबराच्या घरी माझा भगवान परमात्मा जेवला. भगवान परमात्मा उभा राहिला. त्यावेळेस स्वैराबाईनं सांगितलं, देवा माझे पती तुझ्याकडे मागणार नाही, पण एक इच्छा मी तुझ्या पुढे प्रकट करते. काय? माझ्या पोटी आम्ही ज्यावेळेस थकलो, देवा तुझी असणारी वारी, तुझी असणारी सेवा ही परंपरेने चालावी म्हणून एक मुलगा दे मला. भगवान परमात्मा तथास्तु म्हटल्याने माझा भगवान परमात्मा निघून गेले. चकोबराच्या लक्षात आलं, माझा भगवान परमात्माने आहे काहीतरी मागितलं या स्वैराबाईनं, म्हणून माझा भगवान परमात्म्याच्या समोर चोखोबऱ्या जातात. आतमध्ये प्रवेश करता येत नाही म्हणून एक सुंदर असं धुडकं टाकलेलं, त्या धुडक्यावर एक दगड ठेवलेला, त्या दगडावर एक सुंदर अशी तुळशीची मंजुळा ठेवलेली, त्या दगडावर एक सुंदर असा बुक्का ठेवलेला आणि त्या बुक्क्याच्या समोर असणाऱ्या त्या दगडासमोर माझे चोखोबरा उभे राहिले. देवा देवा ऐक. अरे जसे तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात त्यावेळी भगवान परमात्मा तुकोबरा मला सांगतात, तुकोबरा आहे तुम्ही मागा. पण मागा म्हणत असताना तुकाराम महाराज म्हणले, देवा अरे तुला मागण्याकरता एका जन्मातलं नाही, सत्ययुगात देवा तू नरसी अवतार धारण केला. मी प्रल्हाद होतो त्यावेळेस सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये देवा तू राम होतास, मी अंगद होतो. द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान परमात्मा होतास, मी त्यावेळेस उद्धव होतो देवा. त्यावेळेस तू विटेवर उभा राहिला त्यावेळेस मी नामदेव महाराज होतो देवा. चारही युगामध्ये मी तुझी सेवा केली, पण देवा ऐक, मी तुलाच फक्त शरण गेलो, बाकीच्या देवाला शरण गेलो नाही. याचं कारण काय आहे देवा? मी तुला त्रेतायुगामध्ये सुद्धा मागणी मागितली होती देवा, तुला मला दर्शन देण्याकरता अवतार घे. त्यावेळेस अवतार घेतला तू, नाही असं नाही, पण कोणता घेतला, कोणाकरता घेतला? तुकाराम महाराज एका बाजूला म्हणले आम्हासाठी अवतार, मच्छे कुर्मानी सुख, मच्छे कुर्मानी सुख. देवा तू आमच्या करता अवतार घेतला. तुकाराम महाराज एका बाजूला म्हणतात, ज्ञानोपर दुसरी व्याख्या करतात, देवा तू आमच्या करता अवतार घेतला नाही, तू अवतार घेतला केवळ भक्ता करता. भक्ता कारणे येणे घेतली सेयाळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळवया नाव.
माझ्या कानाचे नाव भारी घ्यावं माझ्या कानाचे नाव भारी घ्यावं माझ्या कानाचे नाव भारी देवाने आमच्या करता अवतार घेतला. एका बाजूला ज्ञानोबा असताना देवा तू भक्ता करता अवतार घेतलास. नेमकं खरं कोणाच? तुकाराम महाराज म्हणले देवा ऐक, सत्ययुगामध्ये नरसी अवतार मी प्रल्हाद जरी होतो पण त्यावेळेस मी तुला एक मागणं मागितलं होतं देवा तू अवतार धारण कर. त्यावेळी तू अवतार धारण केला पण मासा झालास. मासा झाल्यावर देवा तू सतत पाण्यात राहू लागला. आम्ही जवळ यायचो तू आम्हाला दिसतच नव्हता कारण तुला भीती मरणाची होती. माशाला पाण्याच्या बाहेर काढलं की मासा मेलाच. म्हणून देवा आम्ही तुला पुन्हा विनंती केली, पुन्हा मागणी केली. देवा जरा वेगळा अवतार धारण करा. मग तू दुसरा अवतार घेतला, तू कासवाचा घेतला. कासव काही पाण्यात राहतं आणि काही जमिनीवर राहू लागलं. पण ज्यावेळेस ते जमिनीवर राहायचं त्यावेळेस आम्हाला बाहेर आलं हे कळत नसायचं. आम्ही जवळ आलं की पुन्हा पाण्यात निघून जायचंय. तेव्हा आम्हाला समाधान प्राप्त होत नव्हती. म्हणून आम्ही परत विनंती केली देवा अजून अवतार धारण करा. तू वरा अवतार धारण केलास, वरा अवतार धारण केला. पण त्या वरा अवतारामध्ये अरे जेव्हा जेव्हा पाहिलं ना देवा तेव्हा तेव्हा तू नको त्या अवस्थेमध्ये घाणीमध्ये पडून राहायचास. तुझ्याजवळ यायच्या अगोदर तुझी दुर्गंधी लांबून यायची आणि लांबून दुर्गंधी आल्यावर तुझ्याजवळ भक्त यायला थांबत होते आणि म्हणून लोक भक्त बाहेर लांब लांब जायचे. परत विनंती केली देवा आता चांगला अवतार धारण करा. तो अवतार चांगला घेतला पण माणसाचं शरीर केलं आणि सिंहाचं डोकं लावलं. तुझ्याजवळ आलं रे आलं की तो असा गुरगुर करायचा. गुरगुर केलं तुझं मुंडक सिंहाचं असल्या कारण तुझ्याजवळ भक्त यायला सुद्धा घाबरू लागले देवा. म्हणून तुला परत विनंती केली. तू परत आमच्या करता अवतार धारण केला. त्या पोरांना दापा धरा. विठाला विठाला देवा तुला आम्ही सांगितलं मानव रूप धारण कर. तू अवतार घेतला आणि इतका बुटका झाला, इतका बुटका झाला. तुला भक्त पाहायला आले तर त्या भक्ताच्या पायातून इकडून तिकडे जात होता देवा, दिसतच नव्हता तू. परत विनंती केली देवा अरे चांगलं शरीर धारण कर. तू खरंच शरीर धारण केलं, परशुराम अवतार धारण केला पण हातातली कुऱ्हाडच खाली ठेवत नव्हता तू. जेव्हा तुझ्याकडे भक्त आला की तू रागाने कुऱ्हाड उघडायचा. तुला पाहून समाधान वाटत नव्हतं म्हणून तुला परत विनंती केली चांगला अवतार घ्या ना देवा. तू चांगला अवतार घेतला पण अवतार चांगला घेतला, रामाचा अवतार झाला. पण देवा त्यावेळेस दृष्टांना मारण्याकरता एक पाय पुढे एक पाय मागे, हातात धनुष्य बाण आणि आम्ही तुझ्याजवळ आलं की तुझ्या डोक्यात तेच रावणाला कधी मारायचं, कुंभकर्णाला कधी मारायचं. परत विनंती केली देवा चांगला अवतार घ्या. तुला पाहिल्याबरोबर आम्हाला सुख होईल. देवा तू अवठा अवतार घेतला, कृष्ण अवतार. पण कृष्ण अवतार घेतल्यावर तुला पाहिल्यावर आनंद होत होता पण दर्शनाला तुझ्या पायावर डोकं ठेवावं पण तू एक पाय असा वाकडा करून उभा राहायचा. देहुळा चरणी
देहुडा चरणी वाजवी तो वेणू गोपी गोपिका रमणू स्वामी देखिला गे माये ये मोने जातीरी देखिला गे माये ये मोने जातीरी माये यमुने चतुरी हाथ खबरी राधिकेचा देखिला समाये यमुने चतुरी हाथ खबरी राधिकेचा देखिला हात खाली राधिकेचा पर उभा काय राही ना आम्हाला काही घेणं नाही देवा पण जेव्हा जेव्हा तू आला तर तुझा हात त्या राधिकेच्या खांद्यावर असायचा कसं दर्शन घ्यावं आणि मग सांगितलं देवा असं काही रूप धारण करा असं काही अवतार धारण करा की आम्हाला तुला पाहिल्यावरच समाधान झालं पाहिजे एवढंच नाही तुझ्या पायाचं दर्शन सुद्धा आम्हाला सहज झालं पाहिजे अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी 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 गुरुमा बनाली कैसी सगळ्या संतांनी विनंती केली असा अवतार धारण कर की तुझे डोळे सम असले पाहिजे तुझे पाय सम असले पाहिजेत समाचरण वृत्ती विठ्ठल समाचरण वृत्ती विठ्ठल कधी मासा होतो काय कधी कासव होतो काय कधी डुक्कर होतो काय कधी वळा होतो काय कधी बुटका होतो काय कधी हातात कुऱ्हाड घेतो काय कधी धनुष्यबाण घेतो काय कधी राधिकेच्या गळ्यात हात घालतो काय पण आता तू जो अवतार घेतला ना देवा तो अवतार अतिशय गोड आहे तुला पाहिल्यावर खूप समाधान वाटतं देवा तुझं चरण पाहिलं तरी समाधान आहे देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कसा या त्या
लाजीन प्राण आपुला गे तुझे चरण देखो तुझे चरण देखो चरण आदरम मधुरम सगळं गोड आहे तुझे डोळे गोड आहे देवा तुझे कान गोड आहे देवा तुझे चरण गोड आहे देवा एवढंच नाही या जगात सगळ्यात गोड अमृत आहे पण त्या अमृतापेक्षाही गोड तुझं नाम आहे अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा काबन घे सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूयास काय करूया देवा या जगात सगळ्यात गोड अमृत आहे पण तुझं नाम अमृतापेक्षाही गोड आहे जिवे गोड तीन अमृत दयास पिके पुढे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तेव्हा तू सगळाच गोड आहेस आणि गोड म्हणल्यावर जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची स्तुती केल्यावर तुकाराम महाराज विटेवर उभे राहिले आणि भाविकासाठी उभा भाविकासाठी तू विटेवर सकय बाई करी कृपा देवा तुला पाहिल्यावर समाधान प्राप्त झाला होता देवाची स्तुती केल्यावर भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणले महाराज माझी स्तुती नका करू मग मला ऋणातून मुक्त करा कारण एवढं ऋण तुमचं माझ्यावर झालंय
तुकाराम महाराज म्हणले देवा ऋणातून मुक्त करायचं नेमकं काय करायचंय? महाराज म्हणले देवा ऋणातून मुक्त होण्याकरता मला कळालं तुझं बोलणं, पण लक्षात ठेव देवा आम्ही कोणापुढे हात पसरणार नाही का? म्हणले आमच्या वडलों परंपरा आहे हात पसरे जिने धिक्कार, पण तू म्हणतोस म्हणून मी मागेल तुला, पण मागत असताना देवा एवढे अवतार झाले त्यावेळेस मी तुझ्या बरोबर होतो। चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती झाली। चारी अवतारामध्ये मी तुझ्या बरोबर होतो देवा, पण त्यावेळेस तुला मागण्याचा चान्स आला नाही, पण आता तू म्हणतोस म्हणून महाग। त्यावेळेस प्रत्येक अवतारामध्ये तू चरणाचं दर्शन दिलं नाही, चरणाचं दर्शन न मिळाल्यामुळे आम्हाला तुझ्याकडे मागायची काही कारणच नाहीये, पण आता तुला पाहिल्यावर एक इच्छा निर्माण झाली देवा, आता मी तुझ्याकडे मागणं मागतो। देवाने सांगितलं सांगा ना मागा काय मागायचं? देवा अरे प्रत्येक युगामध्ये तुला पाहिल्यावर मन चंचल विचल होत होतं, पण आता तुला पाहिल्यावर मन जरा थोडं धारेवर येऊ लागलं आणि मन तुझ्या चरणाजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते मन तुझ्या चरणाजवळ आलं रे आलं इथे फक्त 2 मिनिटं 3 मिनिटं थांबतं आणि लगेच इकडे पळतं। देवा या मनाला तुझ्याजवळ ठेवण्याकरता विनंती करतो मी तुला, मागणी मागतो, माझं मन तुझ्या ठिकाणी राहण्याकरता, तुझं गीत गाण्याकरता, तुझी कीर्ती श्रवण करण्याकरता मी जे मागतो ते अभंगाच्या द्वितीय चरणात माझे तुकाराम महाराज म्हणता देवा मला तुझी कीर्ती श्रवण करायची आणि तुझ्या मुखाने गायन करायचं,
महाराज म्हणले गायन कशा करता करायचं आणि कीर्ती सवन कशा करता करायची. महाराज म्हणले देवा ऐक, जगामध्ये 3 प्रकारचे सुख आहेत. एक विषय सुख आहे, एक ब्रह्म सुख आहे आणि एक भक्ती सुख आहे. ऐका, सामान्य माणसाला ज्या गोष्टीतला आनंद थोडासा वाटतो त्याला विषय सुख म्हणतात. ऐका, जिज्ञासू आणि मुमुक्षु अवस्थेला प्राप्त झालेले जे साधक आहे त्यांना ब्रह्म सुख आवडत असतं. आणि जे भक्त असतात ते भक्ताला महाराज म्हणले भक्ती सुख आवडतं. नवे नवे देवाला सुद्धा भक्ती सुख आवडतं. महाराज म्हणले देवाला भक्ती सुख आवडण्याकरता देव वैकुंठातून ते सुख भोगण्याकरता येतो. ज्या सुखाकारणे देव विडावला नाबडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. वैष्णव सदन आवडले. महाराज देवाला वैष्णवाचं घर आवडतं. मग या जगतामध्ये किती प्रकार आहे वैष्णवाचे. ऐका, जगतामध्ये 3 वर्ग पडतात. एक वर्ग त्याला संत म्हणतात, दुसरा वर्ग आहे त्याला श्री संत म्हणतात आणि तिसरा वर्ग त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णव कोणाला म्हणतात. महाराजांनी सांगितलं या जगतामध्ये ज्यांना रेड्यात देव दिसला त्यांना वैष्णव म्हणतात. ज्यांना गाढवात देव दिसला त्यांना वैष्णव म्हणतात. ज्यांना आपल्या हृदयामध्ये मनात देव दिसत नाही, हृदयात देव दिसला त्यांना वैष्णव म्हणतात. ज्यांना महाराज म्हणजे कुत्र्याचा देव दिसला त्यांना वैष्णव म्हणतात. ज्यांना पाखराचा देव दिसला त्यांना वैष्णव म्हणतात. पण तुकाराम महाराज म्हणले वैष्णवाची व्याख्या कशाला म्हणतात सांगू तुम्हाला. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती टाळ. सदा जन जनती टाळ. सदा जन जनती ज्याच्या घरी नित्य नेमाने हरिपाठ होतो, काकडा होतो, ज्याच्या घरामध्ये टाळ वाजतो त्याला वैष्णव म्हणतात. पण महाराज याच्याही पलीकडे वैष्णव कोणाला म्हणतात असं वर्णन आहे. येवनी येवनी मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणे कनिष्ठ तो पापिया दुराचारी. महाराज म्हणजे या जगात वैष्णव जर श्रेष्ठ कोण असेल, हनुमंतराय मर्कटाच्या रूपा योनीमध्ये जर जन्माला आले पण त्यांच्यासारखा वैष्णव जगात नाही. महाराजांनी अजून एक व्याख्या केली. वैष्णव कोणाला म्हणतात. वैष्णव तो जया अवघे देवावरी अवघी देवावरी माया यांना वैष्णव म्हणतात. दुसरा वर्ग असा आहे श्री संत कोणाला म्हणतात. जर श्री संत जर नसते तर तुकाराम महाराजांनी तसा शब्द प्रयोग केलाच नसता. श्री संताची माथा चरणावर
महाराज श्री संत कोणाला म्हणतात? श्री म्हणजे लक्ष्मी, जो भगवान परमात्म्याचा अवतार आहे, पण या जगाचा उद्धार करण्याकरता अवतार धारण केला. लक्ष्मीचा वल्लभ जो आहे त्याचाच अवतार जे आहेत महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. महाराज म्हणले ज्ञानोबर आहे, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज हे भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. नवे नवे लोपले ज्ञान जग हित नेन ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अरे हा पांडुरंगाचा अवतार आहे, लक्ष्मीचा वल्लभ जो भगवान परमात्मा आहे त्यानेच अवतार धारण केला, त्यांना म्हणतात श्री संत. आणि तिसरा वर्ग संत कोणाला म्हणतात? महाराज म्हणले संत त्याची पदवीच अशी आहे, त्याची संत त्याची संत, त्यांना दुसरं काहीच आवडत नाही. अरे बोलण्याचे नाही, आता देवाविन काही, त्याला संत म्हणतात. आणि असे त्रिपुटी ज्यांच्यामध्ये आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा माझी एक मागणी तुझ्याकडे आहे, गाता ऐकता हरीचे गुण. देवा विषयातलं सुख नकोय आम्हाला, देवाला ब्रह्मसुख सुद्धा नकोय. ब्रह्मसुख हनुलाता, आम्हाला ब्रह्मसुख नको आहे देवा, आम्हाला विषयातलं सुख नको आहे. आम्हाला जे सुख हवंय ना ते सुख देवा तुझ्या जवळ एक आहे आणि संता जवळ एक आहे. सुख वशे हेची ठाई बहुपायी संताच्या. महाराज म्हणतात ते संत त्यांच्याकडे सुख आहे, ते सुख आम्हाला प्राप्त करण्याकरता ते सुख तसं प्राप्त होत नाही देवा. त्या भक्ती सुखाला दुसरं वर्ण आहे प्रेम सुख, आणि ते प्रेम सुख मागण्याकरता देवा आम्ही तुझ्याकडे ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आम्ही कसं येतो? आनंद तेतीचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका मने वृद्ध होती तर निरे. नाचत जाऊ त्याच्या गावारे प्रिया हे गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मारा विठला मागा विठला विठला गात जागा गात जागा गात जागा गात गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठला प्रेम सुख देही प्रेम सुख देही, प्रेमाविना नाही समाधान. देवा तुझी कीर्ती गायला श्रवण केल्याशिवाय आणि तुझं नामचिंतन गायल्याशिवाय आम्हाला जे विशेष सुख नको आहे, ब्रह्मसुख नको आहे, आम्हाला भक्ती सुख प्रेम सुख फक्त तुझ्या नामचिंतन गायल्यावरच मिळतं. म्हणून माझी मागणी तुझ्याकडे आहे देवा. हा गाता ऐकता हरीची गुण. महाराज तुमचं भजन करण्याकरता गायन करण्याकरता तुमचं मन माझ्या ठिकाणी राहू दे ही तुमची मागणी आहे. पण ती मागणी कशा पद्धतीने असावी? अभंगाचं प्रथम चरण. पुत्राची आवार्ता पुत्राची आवार्ता पुत्राची आवार्ता
माझे मन कैसे राहो माझे मन माता सुने दिले माता कैसे पुत्राची वार्ता शुभायकी जेवी माझा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण. एकच दृष्टांत 2 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करायचा आहे. शुभायकी जेवी माता म्हणजे नेमकं काय? एका माईला 7 मुली झाल्या. 8व्या गर्भाची चाहूल लागली. 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने पूर्ण झालं, तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. तिचा असणारा पती तिच्या जवळ गेला आणि सांगितलं, लक्षात ठेव, आता जर मुलगी जर झाली ना तर परत माझ्या घरामध्ये सुद्धा यायचं नाही, तिकडेच जीव द्यायचा. बाई घाबरलेली होती. योगायोग असा ती प्रसूत झाली आणि ती बेशुद्ध पडली, पण मुलगीच झाली तिला. म्हणजे मुलगा झाला. ऐका, मुलगा झाला तिला. डॉक्टर जवळ आले. त्या बाईच्या जवळ तिची म्हातारी आई होती. आईला सांगितलं, आई ऐका, हिला जर तुम्ही सांगितलं मुलगा झाला तिला हर्ष वायू होईल आणि ही मरेल, आणि तुम्ही जर हिला सांगितलं मुलगी झाली तिच्या डोक्यावर परिणाम होईल आणि ही वेडी होईल. आता बघा तुम्हाला काय करायचं ते. म्हातारी जवळ आहे, डॉक्टर तिकडे दवाखान्यात आहे. ज्या वेळेस तिला जागृत अवस्था आल्यावर तिने डोळे उघडले, पण मुलगा थोडा कमकुवत असल्या कारण तो दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेलेला होता. जवळ मुलगा नाहीये. ती बाई ज्यावेळेस जागृत अवस्थेमध्ये आईला पाहिलं आणि आईला पाहिल्यावर तिने आईला पहिला प्रश्न विचारला, सांग मला मुलगा झालाय का मुलगी झाली? तुकाराम महाराज देवाला सांगता, देवा ऐक. त्या बाईनं काय करायचं? तुकाराम महाराज म्हणले, ऐक देवा. ती म्हातारीने सांगितलं, थांब मी तुला सांगते म्हटल्यावर ती बाळातीन म्हणाल का, मला अगोदर जेवण करू दे नंतर मला सांग, मला चहा घेऊ दे नंतर सांग, मला गोळ्या घेऊ दे अजिबात नाही. तुकाराम महाराज म्हणजे देवा, ती बाळातीन जशी आपल्याला मुलगा झाला की मुलगी ही शुभ वार्ता ऐकण्याकरता सगळे अंगाचे कान करून एकटक तिच्या आईकडे पाहते, सांग ना माय काय झालंय मला. त्यावेळेस ती म्हातारी ज्यावेळेस सांगायला लागली, देवा त्या असणाऱ्या बाळातीनं असणाऱ्या मातीची अवस्था जशी झाली ना तैसे झाले माझ्या जीवा. देवा केव्हा भेटशी, केव्हा गाता ऐकता हरिगुण. देवा पुत्राची शुभ वार्ता ऐकण्याकरता जी माता सर्व अंगाचे कान करून जशी श्रवण करते देवा, त्या पद्धतीनं माझं मन तुझ्या ठिकाणी राहण्याकरता ते मन अशी माझी अवस्था कर देवा. सर्व अंगाचे कान ऐकून मी शरीराने वाणीनं तुझं भजन केलं पाहिजे, चित्तात तुला साठवलं पाहिजे आणि डोळ्यात तुला साठवलं पाहिजे. या त्रिपुटी माझ्या जीवनात झाली पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा माग तुम्ही दातारा, उचित ते करा भाव जाणून. देवा तुला जसं करायचं तसं कर. मी तुझ्याकडे मागणी मागितली, मला गायण्याकरता श्रवण करण्याकरता माझं मन तुझ्या ठिकाणी राहू दे. ही मागणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केली. तुकाराम महाराजची मागणी ही भगवान परमात्म्याने पूर्ण केली आणि मागणी पर अभंग या असणाऱ्या पवित्र मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये
सद्गुरू आत्मगिरी महाराज, सद्गुरू लालगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, या भूमीमध्ये असणारे संपूर्ण संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, असणारे संपूर्ण सदस्य मंडळ, असणारे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, या ठिकाणी ज्यांच्यामुळे माझा योग आला, हरिभक्तपण राजेंद्र महाराज गांगुर्डे आणि किशोर महाराज गांगुर्डे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने 25 वर्षापासून दिंडी सोहळा हे संस्थानाला आणि पंगत देतात, राहण्याची व्यवस्था आमची करतात. म्हणून अतिशय ऋण आमच्या दिंडीवर, आमच्या श्रामपूरकर भाविकावर या संस्थेत असल्या कारणानं बरेच दिवसांनी इच्छा होती की या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता बाबांची सेवा व्हावी आणि आत्मगिरी महाराज आणि लालगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने यावेळेस या सप्ताहामध्ये ही सेवा करण्याचा योग आला. मी त्यांचे ऋणी आहोत. ज्ञानेश्वर गणेश भाऊ म्हणता का? म्हणायची चाल. विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज की जय. हॅलो, आजचे कीर्तनकार हबब तावरे महाराज यांनी उत्तम कीर्तन केल्याबद्दल आपले संस्था भजनी मंडळ त्यांचे आभार आहोत. आणि आता जेवणाची पंगत बसा वाढ्याने वाढा, पुरे भजनी मंडळ वाढा, पहिली पंगत नंतर बसू. चला गायक मंडळी सगळे आतमध्ये बसा जेवायला. महिला मंडळीने सगळ्यांनी बाहेर बसायचं.